रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात आषाढी वारीनिमित्त कर्णबधिर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या दिंडीमुळे दमाणीनगर परिसरात साक्षात पंढरपूरच्या वारीचं भक्तिमय वातावरण निर्माण झालं। आषाढी एकादशी व वारी परंपरेचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालय सोलापूर येथे आषाढी वारीनिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कर्णबधिर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या दिंडीमुळे विद्यालय परिसरासह दमाणी नगर परिसरात साक्षात पंढरपूरच्या वारीचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव आदी संतांची वेशभूषा परिधान केली होती। त्यांच्या जीवन कार्याची झलक यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या हावभावातून सादर केली। विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली आकर्षक माऊलीची पालखी तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या तालावर दिंडी दमाणी नगर परिसरातून काढण्यात आली। वारकरी संप्रदायाचा उत्साह, भक्ती आणि संस्कार यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला। परिसरातील नागरिकांनीही दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक परंपरांबद्दल आदर निर्माण होण्यास मदत झाली। या दिंडी सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा सराफ, विद्यालयाचे सचिव सुनील दावडा, खजिनदार राजगोपाल जंवर, मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, रेणुका पसपुळे, संध्या चंदन शिवे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, अश्विनी ढोणे, सोमनाथ ठाकर, नागनाथ बसाते, संकलन बंदेखान, आनंद पारेकर, चिदानंद बेनुरे, विठ्ठल सातपुते, अजित पाटील, साहेब गौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। यावेळी सचिव दावडा यांनी आषाढी वारीच्या सर्वांना शुभेच्छा देत भारतीय संस्कृतीतील संत परंपरा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। हे कार्यक्रम करण्यासाठी जे काय तुम्ही सर्व स्टाफनी, खास करून या सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले। अगदी छान नटून आपल्या विद्यार्थ्यांनी आलेले आहेत। इतक्या छोट्याशा असतील, इतके छान असतील की त्यांना बघितले मन प्रसन्न होणार किंवा त्यांना जे काय तुम्ही घडवलं आहे त्याचा आम्हाला आनंद होतो आहे। आणि तुम्ही सगळ्यांना असं आम्हाला शिक्षक सहकार्य करत आला म्हणून आमचं व्यवस्थापन हे सगळं व्यवस्थित आपली शाळा चालवू शकतो। तुमच्या सगळ्या पंढरपूरला जायचं तर असंच दरवेळेला तुम्ही उपस्थित राहा, या दिंडीमध्ये सामील व्हा। यावेळी उपस्थितांचे आभार मानून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे मन भरून कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।